नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 5.2 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 8 आपल्याला सॉल्व करायचा आहे. सोडूया. क्वेश्चन नंबर 8 ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. इन ट्रायंगल ABC दी मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू दी सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल बी अँड सी. पहा, इथे आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे. ट्रायंगल ABC मध्ये ए अँगलचं मेजरमेंट बी अँगल आणि सी अँगल या दोन अँगलचे ॲडिशन एवढं आहे. पहा, याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण. इन ट्रायंगल ABC आपल्याला काय दिलेलं आहे. मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी आणि प्लस मेजर ऑफ अँगल सी हे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे, गिवन. आपण काय करू, बी अँगलसाठी एक्स कन्सिडर करू आणि सी अँगलसाठी वाय कन्सिडर करू. लेट मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू एक्स किंवा एक्स डिग्री अँड मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू वाय. म्हणजे काय होईल, मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू किती असेल, एक्स आणि प्लस वाय. मेजर ऑफ अँगल बी म्हणजे एक्स आणि मेजर ऑफ अँगल सी म्हणजे वाय. ऑल्सो द रेशो ऑफ अँगल बी अँड अँगल सी इज 4:5. या दोन अँगलचा रेशो आपल्याला दिलेला आहे. ऑल्सो अँगल बी अपॉन अँगल सी हा रेशो आहे 4:5. पहा, बीसाठी आपण एक्स घेतलेला आहे आणि सीसाठी वाय घेतलेला आहे. म्हणजे आपण काय करणार, एक्स अपॉन वाय इक्वल टू 4/5 हे पण आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे, गिवन. पहा, यावरून आपलं इक्वेशन तयार होईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे 5x इक्वल टू 4y होईल. बरोबर आहे, 5x हे 4y या साईडला आणले तर -4y होतील आणि इक्वल टू 0. पहा, हे एक आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. आता दुसरं इक्वेशन आपण कसं तयार करणार. पहा, ही एक कंडिशन आहे आणि ही एक कंडिशन आहे. या कंडिशनवरून हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे, परंतु या कंडिशनवरून हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं नाही आहे. कारण येथे काय आहे, येथे कोणताही अंक नाही आहे. येथे मेजर ऑफ अँगल ए आहे. म्हणजे आपण काय करू, या तीन अँगलची ॲडिशन 180 असते आपल्याला माहिती आहे. ट्रायंगलमध्ये इंटरनल तीन अँगलची ॲडिशन 180 असते हे आपल्याला माहिती आहे. येथे लिहिणार आपण ऑल्सो वी नो अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. पहा, अँगल ए म्हणजे काय आहे. पहा, एक्स प्लस वाय. बरोबर आहे, म्हणजे ए अँगल ऐवजी आपण काय लिहिणार, एक्स प्लस वाय. पहा, अँगल बी आपण येथे मेजर लिहिलं तरी चालेल. मेजर ऑफ अँगल ए, मेजर ऑफ अँगल बी आणि मेजर ऑफ अँगल सी. पहा, मेजर ऑफ अँगल बी म्हणजे काय घेतलेलं आहे आपण, एक्स घेतलेला आहे प्लस एक्स आणि मेजर ऑफ अँगल सी म्हणजे वाय आहे इक्वल टू 180 डिग्री. पहा, एक्स 2x होईल आणि वाय प्लस वाय म्हणजे 2y होईल इक्वल टू 180. पहा, इक्वेशनला आपण 2ने डिवाईड करू म्हणजे काय होईल, येथे x होईल, येथे y होईल आणि येथे 180चे हाफ म्हणजे 90 होतील डिवाइड बाय 2. पहा, हे एक आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन या दोन इक्वेशनवरून आपल्याला x आणि yच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. पहा, येथे -4y आहे तर येथे फक्त y आहे. म्हणजे या इक्वेशनला आपण 4ने मल्टिप्लाय करू. जर आपण या इक्वेशनला 5ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला प्रथम yची व्हॅल्यू निघेल आणि 4ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला प्रथम xची व्हॅल्यू निघेल. मल्टिप्लाय बाय 4 टू इक्वेशन 2. पहा, या इक्वेशनला आपण 4ने मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल, 4x होईल प्लस 4y होतील. पहा, 4ने मल्टिप्लाय केल्यामुळे 90 × 4 म्हणजे 360 होतील. बरोबर आहे. पहा, या इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय करून हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. सपोज 3 नंबर. म्हणजे हेच इक्वेशन आहे आपण या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. कशामुळे, कारण येथे
-4 आहे तर आपण येथे 4 आणलेला आहे, वायला कोइफिशियंट 4 आणलेला आहे. म्हणजे दोघांची जर ॲडिशन घेतली आपण तर 4y -4y कॅन्सल होतील, आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. बरोबर आहे. आता ॲडिंग 1 अँड 3, ॲडिंग इक्वेशन 1 अँड 3. पहा इक्वेशन 1 5x -4y = 0 ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. आणि इक्वेशन 3 आहे 4x + 4y = 360. आपल्याला ॲडिशन करायची आहे त्यामुळे साईन चेंज करायची गरज नाही आहे. पहा -4y + 4y कॅन्सल होतील, 5x आणि 4x म्हणजे 9x होतील आणि इक्वल टू ही ॲडिशन 360 होईल. पहा यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढता येईल. एक्स इक्वल टू काय होईल, 360ला 9ने डिवाईड करावे लागेल. बरोबर आहे. देअरफॉर एक्स इक्वल टू 40. पहा एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 40 डिग्री. अँगल असल्यामुळे आपण युनिट डिग्री लिहिणार. पहा एक्स व्हॅल्यू काढली आपण. आता वायची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण येथे पुट करू एक्सची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये. पुट x इक्वल टू 40 इन इक्वेशन 2. पहा इक्वेशन 2 x + y = 90 आहे. एक्सच्या ऐवजी आपल्याला 40 पुट करायचे आहेत प्लस वायची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि इक्वल टू 90. बरोबर आहे. इक्वेशन 2 मध्ये एक्सची व्हॅल्यू आपण 40 पुट केली, वी गेट, तर आपल्याला हे मिळेल. बरोबर आहे. देअरफॉर y इक्वल टू 90 मधून 40 मायनस होतील. देअरफॉर y इक्वल टू 90 - 40 म्हणजे 50. पहा हा आपला अँगल आहे, अँगलचं मेजरमेंट, त्यामुळे युनिट येणार आहे डिग्री. पहा एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला अँगल बी आणि अँगल सी मिळालेले आहेत. बरोबर आहे. आपल्याला अँगल ए काढण्यासाठी x + y आहे. बरोबर आहे. नाऊ अँगल ए इक्वल टू x + y आहे. एक्सची व्हॅल्यू आपण 40 काढली, वायची व्हॅल्यू 50 आहे, म्हणजे दोघांची ॲडिशन 90 डिग्री होईल. म्हणजे आपल्याला तीनही अँगल आता मिळालेले आहेत. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए अँगल 90 डिग्री आहे. बी अँगल, मेजर ऑफ अँगल बी म्हणजे एक्सची व्हॅल्यू ती 40 आलेली आहे. अँड मेजर ऑफ अँगल सी म्हणजे वायची व्हॅल्यू ती 50 डिग्री आहे. पहा हे 3 अँगल आपल्याला मिळतील त्या ट्रायंगलचे. पहा आपल्याला कंडिशन काय होती, अँगल एचं मेजरमेंट बी आणि सीचे ॲडिशन एवढं आहे. बरोबर आहे. 90 = 40 + 50 म्हणजे हे पण 90 होतील. आणि दुसरी कंडिशन काय होती आपल्याला, बी आणि सीचा रेशो तो किती येतो, 4:5 आहे. बीचा अँगल 40 आहे आणि सीचा अँगल 50 आहे. हा रेशो किती येतो आहे, पहा अँगल बी अपॉन अँगल सी, हा रेशो 4:5 हे दिलेलं आहे आपल्याला. ही एक कंडिशन होती. आणि अँगल एचं मेजरमेंट म्हणजे काय, बीचं मेजरमेंट अँगल बी प्लस अँगल सी, बीचं मेजरमेंट 40 आणि सीचं मेजरमेंट 50, या दोघांची ॲडिशन 90. बरोबर आहे. ए अँगल 90 आलेला आहे. म्हणजे दोनही कंडिशन आपल्या सॅटिस्फाय झालेल्या आहेत, म्हणजे आपण काढलेला आन्सर बरोबर आहे. पहा सर्वप्रथम हे पेज आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला हे पेज ॲड करायचं आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.